नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वत्र चर्चा आहे की सर्व महिलांना या ठिकाणी आता पुन्हा ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. ज्या महिला या ठिकाणी पात्र आहे त्यांना पण या ठिकाणी ई-के-वाय-सी करावी लागणार आहे आणि ज्या महिला या ठिकाणी काही कारणास्तव अपात्र झालेल्या आहे त्यांना पण या ठिकाणी पुन्हा ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. कारण 18 सप्टेंबर 2025ला एक जी-आर जाहीर करण्यात आलेला होता आणि हा जो जी-आर होता हा लाडक्या बहिणीच्या ई-के-वाय-सी बाबतचा होता. तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा ई-के-वाय-सी करावे लागणार की नाही करावे लागणार याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना पुन्हा ई-के-वाय-सी करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि याबाबतचा एक जी-आर पण प्रसिद्ध करण्यात आलेला होता. तर बघा जी-आर संपूर्ण कशा प्रकारचा आहे आणि तुम्हाला यावर्षी ई-के-वाय-सी करावी लागणार की नाही करावी लागणार. तर बघा महिलांना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. ठीक आहे. तर 18 सप्टेंबरला या ठिकाणी हा जी-आर जाहीर करण्यात आलेला होता. तुम्हाला या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्यासाठी सांगितलेलं होतं. लाडकी बहीण योजना या ठिकाणी जे तुम्हाला पैसे होते हे डीबीटी प्रणालीद्वारे प्राप्त होते. जे की तुम्हाला ₹1500 प्राप्त होत असतात. तर तुम्हाला हे डायरेक्ट डीबीटीद्वारे प्राप्त होत असतात. तर या ठिकाणी हे महत्त्वाचं बघा. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात, लक्षात ठेवायचं आता महिलांनो, दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी करावयाची आहे. महिला बाल विकास विभागाची UIDAI नियुक्त केली आहे. ठीक आहे. त्यामुळे महिला बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक राहणार आहे. तर जून महिन्यापासून लक्षात ठेवा, या ठिकाणी जून महिन्यापासून म्हटलेलं आहे आणि पुढील 2 महिने तुम्हाला या ठिकाणी ई-के-वाय-सी साठी संधी दिल्या जाणार आहेत. तर महिलांनो, या ठिकाणी बघा आजची 18 जून आहे, पण अजूनपर्यंत पुन्हा ई-के-वाय-सी बाबतचं कुठल्याही प्रकारचे अपडेट आलेले नाही आहे. तरी तुम्हाला या ठिकाणी पुढच्या महिन्याची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे. जुलै महिन्यामध्ये ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या जी-आरनुसार स्पष्ट म्हटलेलं आहे आणि याला मान्यता पण मिळालेली आहे की दरवर्षी ज्या महिला पात्र आहे त्यांना या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्यासाठी सांगितलं जाणार आहे. महिलांनो, संपूर्ण जी-आर आपण या ठिकाणी वाचलेला आहे. तर या जी-आरनुसार तुम्हाला 100% यावर्षी ई-के-वाय-सी पुन्हा करावी लागणार आहे. ज्या महिला पात्र आहे त्याच महिलांसाठी, आणि ज्या महिला चुकीने अपात्र आहे त्यांना पण या ठिकाणी एक संधी दिल्या जाऊ शकते. सध्या तरी ई-के-वाय-सी पुन्हा करण्याची तारीख अजून जाहीर व्हायची आहे. झालं तर पुढच्या महिन्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर याबाबतची आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.